नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आपल्या आरके एज्युकेशन या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, आपण तलाठीची जी एक्झाम झाली त्या तलाठीच्या परीक्षेमध्ये 2/7/2019 मध्ये अंकगणित प्लस बुद्धिमत्ता या घटकांवर जे काही प्रश्न विचारले गेले त्या सर्व प्रश्नांचं विश्लेषण आपण या व्हिडिओ सिरीज मार्फत करत आहोत. आतापर्यंत मित्रांनो, आपण 2 व्हिडिओ युट्यूबला अपलोड केलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्या व्हिडिओचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्या व्हिडिओमध्ये जे काही प्रश्न आपण घेतलेले आहेत ते संपूर्ण टॉपिक वाईज घेतलेले आहेत. त्यासाठी टॉपिक कोणता महत्त्वाचा आहे गणित आणि बुद्धिमत्तासाठी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. जे काही राहिलेले प्रश्न असतील मित्रांनो, ते प्रश्न आपण आजच्या ह्या लास्ट पार्ट मध्ये समाप्त करूया. चला तर सुरुवात करूया आजच्या सेशनला. पहिला क्वेश्चन आपल्या स्क्रीनवर. एका टाकीमध्ये 15% अल्कोहोलचे 10 लिटर द्रावण आहे आणि 70% द्रावणाचे 10 लिटर मिळवण्यासाठी हे द्रावण 80% अल्कोहोल द्रावणासोबत लिटर्स मध्ये अंदाजे किती प्रमाणात बदलावं लागेल. मित्रांनो, हे मिक्सर आणि ऍलिगेशन या टॉपिकवर आधारित प्रश्न आहे. तलाठीच्या परीक्षामध्ये मित्रांनो मिश्रणावर आधारित प्रश्न 100% विचारला जातो. या उदाहरणाद्वारे आपल्याला असं समजलं की मिक्सर आणि ऍलिगेशन हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. आता या ठिकाणी सर्वात अगोदर आपण प्रॉपर मेथडने सॉल्व्ह करूया आणि याला काही एक शॉर्टकट असेल ते शॉर्टकट आपण नंतर देऊया. सुरुवातीला जे काही एक्झाम्पल असतात मित्रांनो ते प्रॉपर मेथडने समजून घ्या आणि नंतर त्याचे शॉर्टकट तुम्ही स्वतः क्रिएट करू शकता. ठीक आहे. आता या टाकीमध्ये 15% अल्कोहोलचे 10 लिटर द्रावण आहे, बरोबर. आता याच्यामध्ये काहीतरी आपल्याला मिलीलिटर्स मध्ये द्रावणासोबत बदलावं लागेल, म्हणजे काहीतरी मायनस करावं लागेल जेणेकरून ते द्रावण 70%चे 10 लिटर होणार, बरोबर. त्याला आपण या ठिकाणी काय मानू मित्रांनो, एक्स मानूया. एका टाकीमध्ये 15% अल्कोहोलचे 10 लिटर द्रावण आहे. आता ह्या 10 लिटर द्रावणामध्ये मित्रांनो आपल्याला बदल करायचा आहे, त्याला आपण एक्स लिटर मानूया. म्हणजे याच्यातून काहीतरी तुम्हाला कमी करावं लागणार आहे. किती टक्के म्हटलेलं द्रावण? 15%. या ठिकाणी आपण 15% म्हणूया. अधिक मिळवण्यासाठी, हे द्रावण मिळवण्यासाठी आपल्याला काय म्हटलंय, त्या लिटर जे मिळवणार आहेत आपण त्यांचे 80%, ते 80% याच्यामध्ये जर मिळवलं तर येणारं द्रावण हे 70% द्रावणाचे 10 लिटर होणार आहे. म्हणजे ते जे मानलेलं आहे आपण एक्स त्याचे 80%, म्हणजे एक्स चे किती टक्के मित्रांनो, 80%, म्हणजे 80/100. आणि हे उदाहरणामध्ये लक्षात ठेवा, हा ही हे मराठी वर्ड आले त्याचा अर्थ असतो मित्रांनो इक्वल. आणि या ठिकाणी आपल्याला मिळवण्यासाठी सांगितलेलं आहे म्हणून काय घेतला प्लस. हे द्रावण काय होतंय, 70% द्रावणाचे 10 लिटर द्रावण. या ठिकाणी आपण घेतलं मित्रांनो 70%, 10 लिटरचे 70%, 70/100. ओके. जे इक्वेशन आहे त्याला आता आपण सॉल्व्ह करूया. सॉल्व्ह कसं करतात मित्रांनो पहा. जर या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर यांची छेदस्थानी 100 आहे, या ठिकाणी छेदस्थानी 100 आहे आणि या ठिकाणी देखील छेदस्थानी 100 आहे. या दोघांमधून जर आपण 1/100 कॉमन काढला, म्हणजे या ठिकाणी बघा 1/100 आपण कॉमन काढलेला आहे, तो उरला काय मित्रांनो 10 - x गुणिला 15 अधिक 100 कॉमन काढलेला आहे म्हणजे इथे या उरला 80x बरोबर 10 गुणिला 70/100, बरोबर. आता हा 1/100 आहे आणि ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय आहे. हा 100 छेदस्थानी असल्याने इक्वलच्या त्या साइडला जाताना गुणाकारामध्ये होईल आणि गुणाकारातले 100 आणि छेदस्थानचं 100 काय होऊन जाईल, कॅन्सल. किंवा इक्वलच्या दोन्ही ठिकाणी सेम व्हॅल्यू असली की त्याला आपण कॅन्सल सुद्धा करू शकतो. आता हे एक्सप्रेशनला आपण असं लिहूया, 15 × 10 - x आहे, 15 ने 10 ला मल्टिप्लाय केला 150 मायनस 15 ने x ला मल्टिप्लाय केला 15x अधिक 80x जसा तसा 10 गुणिला 70 झाला 700, 10 गुणिला 70 झाला मित्रांनो 700. याला सॉल्व्ह करूया. 150 बघा प्लस आहे, या साइडला पुन्हा काय होईल मायनस. का? कारण ती संख्या कॉन्स्टंट आहे आणि हे व्हेरिएबल आहे. कॉन्स्टंट असणारी व्हॅल्यू इक्वलच्या त्या साइडला पाठवली. 80 मधून 15 गेले तर 10 गेले 60 आणि 5 गेले 10 गेले 70 आणि 5 गेले 65, म्हणजे या ठिकाणी उरला 65x. 80x मधून 15x मायनस केला किती मिळाला 65x. आणि दोघांमध्ये संख्या कोणती मोठी आहे 80 आणि त्याला साइन कशाचा आहे प्लस, म्हणून या ठिकाणी प्लस दिला. त्यांची वजाबाकी करूया. 700 मधून 150 गेले, 700 मधून 100 गेले 600 आणि त्याच्यातून 50 गेले 550. काय मित्रांनो 550
आणि 65 x ला गुणाकारामध्ये आहे तर इक्वलच्या ह्या साईडला त्यांना भागाकारामध्ये होणार आहे. हे जर तुम्ही सोडवलं तर आपला आन्सर मिळालेला आहे. ठीक आहे. तर इथे 0 आहे, 5 आहे म्हणजे 100% या ठिकाणी 5 ने भाग जाईल. 5 1 5, 1 उरला, 5 त्रिक 15, 5 1 5, 5 1 5 आणि या ठिकाणी 0. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू मिळाली 110 भागीला 13. परंतु आपल्याला असं म्हटलंय की अंदाजे लिटर किती, 9 लिटर असू शकतं, 8.5, 8 लिटर, 9.5. याला सॉल्व्ह केल्यावर जे उत्तर येते आपला आन्सर असेल. ठीक आहे. आता भाग दिला तर बघा 13 1 13, 110 पेक्षा लहान असणारी संख्या 13 8 1400 म्हणजे 104. 110 मधून जर 104 गेले तर किती उरले? 6 उरले. किती उरले? 6 उरले. आणि आपण भाग दिला आहे म्हणजे 13 8 1400 इथं पॉईंट घेतला आणि इथे एक शून्य घेतला, 60 झाला. ठीक आहे. 13 5 65, पण 65 ही संख्या मोठी होते. 13 किती झाला? 52. 60 मधून 52 गेले 8, पॉईंट घेतला आहे 0. ठीक आहे. 13 78, आपण 13 78 घेऊ शकतो. म्हणजे आपलं फायनल आन्सर मिळालं मित्रांनो 8.440 लिटर. बरोबर. परंतु आपल्याला अंदाजे म्हटलंय. आता हा 6 5 पेक्षा मोठा आहे म्हणून एक नंबर इकडे ऍड करा. याला राऊंड अप करूया म्हणजे 8.4 मध्ये 1 मिळवला किती झाला? 5. म्हणजे अंदाजे ते किती लिटर असू शकेल? 8.5 लिटर. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही झाली एक मित्रांनो प्रॉपर मेथड. आता या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर शॉर्टकट पद्धतीने या प्रॉपर मधूनच तुम्हाला एक शॉर्टकट मिळालेली आहे. ती कशी बघा. आता 80 मधून म्हणजे 80% द्रावण आहे आणि याच्यातून आपल्याला 15% ओरिजिनल दिलेले आहे. एक 70% आणि एक 15%, 80%. 80% मधून जर 15% वजा केलं तर तुम्हाला मिळालं मित्रांनो 65%. हे ओरिजिनल पहिल्यांदा 80% दिलं होतं बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला असं म्हटलेलं आहे की 70% मधून 10, तर 70% मधूनच 15% जर मायनस केला तर किती उरेल हो? तर 70 मधून 10 गेले 60 आणि 5 गेले 55. आणि तुम्हाला द्रावण हे 10 दिलेलं आहे बघा. 10 लिटर द्रावण, दुसऱ्या वेळेस पण 10 लिटर द्रावण. यांचा जो रेशो येतो घ्या म्हणजे 10 गुणिला 55 भागीला 65. 55 भागीला 65 हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर एवढ्या क्वेश्चनचं हे शॉर्टकट आहे. परंतु हे शॉर्टकट तुम्हाला समजण्यासाठी सुरुवातीला प्रॉपर मेथड व्यवस्थित समजून घ्यावं लागेल तरच तुम्हाला शॉर्टकट समजेल. हे शॉर्टकट जर मी सुरुवातीला दिलं असतं तुम्हाला काहीही संबंध काहीही कळालं नसतं या ठिकाणी. ठीक आहे. तर यासाठी मी प्रॉपर पहिल्यांदा घेतो त्याच्यानंतर एक शॉर्टकट त्या ठिकाणी तयार करतो. तर या क्वेश्चनचं जे आन्सर मिळालं मित्रांनो तर 8.5 लिटर अंदाजे त्याच्यात आपल्याला कमी करावं लागेल, मिळवावं लागेल. ठीक आहे. नोट डाऊन. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 15. क्वेश्चन क्रमांक 15 पहा आपल्या स्क्रीनवर. मित्रांनो विभाज्यतेच्या चाचणीचा वापर करून म्हणजे टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी म्हणजे कसोटी. आता कसोटीवर आधारित देखील तुम्हाला एक दोन प्रश्न विचारलाच जातो. तर यासाठी मित्रांनो तुम्हाला सर्व कसोटी पाठ असणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर याच्यावर आधारित 11ची कसोटीवर आधारित तुम्हाला हा प्रश्न विचारला गेलेला आहे. खालीलपैकी कोणती संख्या 11ने विभाज्य आहे ते काढा. 11ने भाग जातो असं आपल्याला या ठिकाणी काढायचे. तर 11ची कसोटी काय म्हणते मित्रांनो, सम आणि विषम क्रमांकावर जे काही नंबर असतात त्यांच्या नंबरांची वजाबाकी 0 किंवा 11च्या पटीत येत असेल तर 100% त्या संपूर्ण संख्येला भाग जातो. आता या ठिकाणी पहा आपल्याकडे 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारही ऑप्शन मध्ये आपण चेक करूया जेणेकरून तुमची कसोटी या ठिकाणी क्लिअर होईल. आता 26 101 38. ठीक आहे. हा सॉल्व कसा करणार बघून घ्या. 26 101 38, 101 38. याला सॉल्व कसं करणार मित्रांनो. आपण एक आड एक नंबर घेऊया. ठीक आहे. म्हणजे समसंख्यांच्या जागेवर किंवा विषम संख्यांच्या जागेवर नंबर घेऊया. आता 2 अधिक 1 अधिक 1 अधिक 8 यांची आपण बेरीज करूया. तर 8 आणि 2 10 आणि 2 किती झाले मित्रांनो 12. आणि याच्या नंतरची संख्या काय आली 6 अधिक 0 अधिक 3. 6 आणि 3 किती आले 9. हे दोघेही सेम आले का नाही, किंवा त्यांचा जो डिफरन्स आहे म्हणजे सॉरी सेम नाही आलं तर यांचे काय करायची वजाबाकी करायची. वजाबाकी बघा 12 आणि 9 मधून जर वजा केली तर वजाबाकी 0 येते का नाही. म्हणजे याचा अर्थ हा जो ऑप्शन आहे तो चालणार नाही. म्हणजे 11ची कसोटी असं म्हणते की एकाधिक संख्यांची बेरीज करून त्यांची जर वजाबाकी 0 किंवा 11च्या पटीत येत असेल तर त्याला 100% 11ने भाग जातो. पहिला ऑप्शन या ठिकाणी रॉंग आहे. दुसरा ऑप्शन पाहूया. दुसरा ऑप्शन दिलाय 26 110. 26 110 38. एकाधिक संख्यांची बेरीज करूया मित्रांनो. 2 1 0 8, 2 1
0 अधिक 8, 8 आणि 2 10 आणि 1 किती मिळालं मित्रांनो 11, 6 1 3, तर 6 आणि 4 किती झाले 10, तर या ठिकाणी बेरीज किती आली 10, म्हणजे 6 अधिक 1 अधिक 3 यांची बेरीज आली 10, वजाबाकी केल्यावर तुम्हाला 0 किंवा 11 येत नाहीये, म्हणजे याचा अर्थ सेकंड क्रमांकाचा जो क्वेश्चन आहे तो ऑप्शन जो आहे तो पण रॉंग आहे. 3 क्रमांकाचा ऑप्शन बघूया मित्रांनो. 3 क्रमांकाचा क्वेश्चन ऑप्शन पहा 26 0 26 0 11 26 0 11 38, असंच तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. 2 0 1 8, 2 आणि 3 सॉरी 2 आणि 1 किती झालं 3, 8 आणि 3 किती झाले मित्रांनो 11. आता 6 1 3, जर या ठिकाणी पाहिला 6 आणि 1 7, 7 आणि 3 किती झाले 10, या ठिकाणी सुद्धा तुमचं ऑप्शन रॉंग. बघा 2 2 आणि 1 3, 8 आणि 3 11 आणि 6 आणि 4 10, यांची वजाबाकी सुद्धा 0 येत नाहीये किंवा 11 येत नाही. तो उरला कोणता ऑप्शन मित्रांनो, शेवटचा ऑप्शन उरलेला आहे 4. त्यालाही आपण पाहूया. 26 0 10 38, 26 0 10 38 यांची आपण बेरीज करूया. 2 0 0 8, ठीक आहे 2 0 0 8 म्हणजे काय झालं मित्रांनो 10, 8 आणि 2 10, 6 1 3, 6 आणि 1 7, 7 आणि 3 10 यांची वजाबाकी केली की काय करेल मित्रांनो 0 आला. आणि 11ची कसोटी असं म्हणते की जर त्यांचे एकाधिक संख्यांची बेरीज करून वजाबाकी केली तर येणारी वजाबाकी एकतर 0 किंवा 11च्या पटीत असेल तर त्याला 100% 11ने भाग जातो. तर या ठिकाणी बघा चौथा ऑप्शन या ठिकाणी आपलं उत्तर आहे. मी तुम्हाला या ठिकाणी शेवटचाही ऑप्शन घेऊ शकलो असतो, परंतु 11ची कसोटी या ठिकाणी तुम्हाला समजायची आहे, यासाठी आपण चौथा ऑप्शन घेतलेला नव्हता. ठीक आहे, या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 इज द करेक्ट आन्सर. नोट डाउन. पुढील क्वेश्चन पाहूया मित्रांनो. क्वेश्चन क्रमांक 16. 16 क्रमांकाचा प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवर. 30 आणि 40 दरम्यान सर्वात मोठी अविभाज्य संख्या कोणती? अविभाज्य संख्या म्हणजे मूळ संख्या, प्राईम नंबर्स. तर मित्रांनो संख्या पद्धती किंवा संख्या वाचनावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जातो. मागील टॉपिक कोणता होता? कसोट्या. कसोट्या तुमचे सर्व पाठ असेल तर त्याच्यावरचे 100% तुम्हाला एक क्वेश्चन किंवा दोन क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील. आता हा टॉपिक काय म्हणतोय, हा क्वेश्चनवर हा टॉपिक कशावर डिपेंड आहे तर मूळ संख्यांवर डिपेंड आहे. मूळ संख्या येतं तुमचं संख्या वाचन मध्ये किंवा संख्या पद्धती या चॅप्टर मध्ये, याच्यावर डिपेंड तुम्हाला एक प्रश्न विचारला गेलेला आहे. 30 आणि 40 दरम्यान मोठी अविभाज्य संख्या कोणती? अविभाज्य म्हणजे मूळ संख्या. आता 30 आणि 40च्या दरम्यान जे काही मूळ संख्या ते पाहूया. असे क्वेश्चन तुम्ही ऑप्शन देखील सॉल्व्ह करू शकता. आता बघा पहिला ऑप्शन 39. 39 ला 100% 3 ने भाग जातो, कारण 90 3 12, तर 100% 3 ने भाग जातो. म्हणजे याचा अर्थ 39 ही प्राईम संख्या नाहीये, मूळ संख्या नाहीये. दुसरा ऑप्शन बघितला तर 38 आहे, म्हणजे समसंख्या आहे. समसंख्या कधीही प्राईम नंबर नसतो, 2 सोडून. 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे ऑप्शन उरले 3 आणि 4 ऑप्शन उरले. एक 37 उरला आणि एक 31 उरला. या दोघांमध्ये 31 आणि 37 या दोघीही मूळ संख्या आहेत, परंतु आपल्याला असं म्हटलंय की मोठी संख्या कोणती, तर 31 आणि 37 मध्ये सर्वात मोठी संख्या आहे 37, तर 37 ही आपल्यावाली मूळ संख्या आहे. 30 आणि 40 मध्ये मोठी संख्या. ठीक आहे, तर या प्रश्नाचं जे उत्तर मिळालं ते ऑप्शन क्रमांक 3 इज द करेक्ट आन्सर. ओके, तसाच आपण मित्रांनो 17 नंबरचा प्रश्न पाहूया. 17 नंबरचा प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवर. ओके, खालील संख्या शृंखलेमध्ये प्रश्न चिन्हाच्या जागी काय मूल्य यायला हवे, म्हणजे त्या ठिकाणी कोणती संख्या यायला हवी असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला. ज्यावेळेस तुम्हाला एखादी सिक्वेन्स दिलेली असते, त्या सिक्वेन्स मध्ये सर्वात अगोदर आपल्या मनामध्ये एक विचार येतो मित्रांनो की यांच्यातला फरक आपण काढून घेऊ. फरक समजला ठीक, नाहीतर त्या फरकाचा फरक काढा, जेणेकरून काहीतरी लॉजिक आपल्याला त्या ठिकाणी समजते. आता आपल्याकडे 215 215 आणि 19 63 शेवटची संख्या 163 आणि शेवटची संख्या आहे 63. सर्वात अगोदर आपण यांचा काय करूया मित्रांनो, फरक काढूया. म्हणजे कितीने वाढ आहे किंवा कितीने कमी आहे. 215 पेक्षा 19 कमी आहे, म्हणजे याच्यातला फरक हा कमी झालेला आहे. तर 215 मधून आपण काय करूया 19 मायनस करूया. तर 5 मधून 9 मायनस होत नाही, म्हणून 15 मधून 9 गेले किती उरले मित्रांनो, 15 मधून 9 गेले 5 गेले 4 गेले 6 उरले. ठीक आहे, इकडे उरला 1 घेतलेला होता 0 झाला, म्हणजे 10 मधून 1 गेला किती उरला 9, आणि इकडे उरला मित्रांनो 1, म्हणजे 196 ने काय मित्रांनो कमी आहे.
215 पेक्षा 19 हा 196 ने कमी आहे. त्यांचा पुढचा सिक्वेन्स म्हणजे पुढचा जो फरक येतो तो काय येतो ते आपल्याला नंबर आल्यावर समजणार आहे. ठीक आहे. आता 19 नंतर 63 दिलेला आहे, यांच्यातलाही आपण फरक काढूया. 19 नंतर 63 163 आहे, म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी प्लस असेल. आपण वजाबाकी करूया. 3 मधून 9 जात नाही, म्हणून 13 मधून 9 गेले मित्रांनो, ते 3 गेले, 6 गेले, उरले किती? 4. बरोबर. 13 मधून किती वजा करायचे? आपल्याला 9 वजा करायचे. वरचे 3 गेले आणि इकडचे 10 मधून 6 गेले, उरले 4. मग इकडे आपण उरला किती? 5. बरोबर. 5 मधून 1 गेला मित्रांनो, 4. आणि 1 जसा तसा, म्हणजे 144 ने काय आहे? वाढ आहे, जास्त आहे. आणि पुढची संख्या जर पाहिली मित्रांनो, पुढची संख्या तर कितीने कमी आहे? 100 ने कमी आहे. कितीने कमी आहे? 100 ने कमी आहे. बरोबर. कारण 163 मधून 63 उरला, म्हणजे 100 मायनस झाले. आणि आता हे जे नंबर तुम्ही पाहिले मित्रांनो, हे नंबर काय दाखवतात? तर लक्षात द्या, 196, 144, 100 जर तुमचे 1 ते 30 पर्यंत वर्ग संख्या पाठ असतील तर अशा सिक्वेन्स मध्ये संबंध तुम्हाला लवकरात लवकर समजतो. 1 ते 30 पर्यंत घनसंख्या पाठ असणं आवश्यक आहे आणि 1 ते 30 पर्यंत वर्ग संख्या पाठ असणं आवश्यक आहे. 196 मित्रांनो कशाचा वर्ग आहे? 14 चा वर्ग आहे, मायनस. बरोबर. आणि 144 कशाचा वर्ग आहे मित्रांनो? 12 चा वर्ग आहे. याच्यातून किती कमी झाले? 2 कमी. बरोबर. आता 100 कशाचा वर्ग आहे मित्रांनो? 10 चा वर्ग आहे. इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, तरी 14, 12, 10 असा हा सिक्वेन्स दिलेला आहे. यात 12 पेक्षा 10 काय आहे? 2 ने कमी आहे. तर 10 पेक्षा 2 ने कमी असणारी संख्या कोणती मित्रांनो? 8. 8चा वर्ग या ठिकाणी आपल्याला घ्यावा लागणार आहे. परंतु बघा साइन काय आहे? मायनस प्लस मायनस प्लस, तर या ठिकाणी काय येणार आहे? प्लस. म्हणजे 8चा वर्ग आला 64, 8चा वर्ग मिळाला 64 आणि या ठिकाणी साइन येणार आहे प्लस. म्हणजे 63 मध्ये आपल्याला किती मिळवायचं आहे? 64. आणि जे बेरीज केली ते आपलं उत्तर असेल. बघा 4 अधिक 3 किती झाले? 7. 6 अधिक 6 किती झाले? 12. ते 127 या क्वेश्चनचा आन्सर असेल. ऑप्शन क्रमांक बी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18 पहा आपल्या स्क्रीनवर. दर साल 10% वार्षिक चक्रवाढ व्याजाने दर 6 महिन्यांनी चक्रवाढ केली जात असल्यास 8,000 रुपयांचे 2 वर्षासाठी चक्रवाढ व्याज काढा. आता या ठिकाणी चक्रवाढ व्याजावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारला जातो. म्हणजे आपल्याला हे प्रश्न पाहून असं समजलं की चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. म्हणजे हा टॉपिक तुम्हाला संपूर्ण बेसिक टू ऍडव्हान्स स्टडी करायचा आहे. तर याला सॉल्व्ह कसं करणार बघा. आपल्याला या ठिकाणी जो रेट दिलेला आहे तो 10% दिलेला आहे, परंतु एक कंडिशन या ठिकाणी आहे, दर 6 महिन्याने चक्रवाढ व्याज केली असता. आता तुम्हाला सर्वांना चक्रवाढ व्याजचा फॉर्म्युला माहिती आहे. आपण पहिल्यांदा प्रॉपरने घेऊ, मग त्याला शॉर्टकटने पाहूया. आता प्रॉपरने कसं सॉल्व्ह करतात तुम्हाला सर्वांना माहिती आहे. चक्रवाढ व्याजचा फॉर्म्युला काय आहे? तर P × 1 + R/100 रेस्ट टू ला म्हणजे पॉवरला जे काही वर्ष असतं ते. त्या पद्धतीने सुरुवातीला सॉल्व्ह करू, मग नंतर आपण याला शॉर्टकट पाहूया. आता दर साल 10% वार्षिक चक्रवाढ व्याजाने. आता या ठिकाणी जो रेट आपल्याला दिलेला आहे तो रेट आहे मित्रांनो 10%. किती टक्के? 10%. आणि त्याच्यानंतर आपल्याला वर्ष दिलेलं आहे, टाइम दिलेला आहे 2 वर्ष. काय टाइम दिलेला आहे? 2 वर्ष. बरोबर. परंतु लक्षात ठेवा, जर व्याज तुमचं आलं 6माही असेल, काय असेल? 6माही, तर एका वर्षामध्ये 6माहीचे किती गट पडतात? 2. म्हणून लक्षात ठेवा, रेट जो दिलेला 10%, त्याच्यात 10% जो दिलेला आहे त्याचा हाफ करा, म्हणजे 10%च्या अर्धा भाग 5% त्याचा आन्सर असेल. ठीक आहे. रेट काय वापरणार आपण? 5%. जसं आपण एका वर्षामध्ये 6 महिन्याचे 2 गट पडतात, तसा 2 वर्षामध्ये 6 महिन्याचे किती गट पडतील? 4. म्हणजे 2 वर्षाला 2 ने जर मल्टिप्लाय केला तर रेटला 2 ने भाग द्या आणि वर्षाला 2 ने गुणाकार करा. का? कारण 6 महिन्याचे आपल्याकडे पाठ पडतात 2. यासाठी रेटला 2 ने भाग द्यायचा आणि वर्षाला 2 ने गुणाकार करायचा. तर 2 × 2 किती झाले मित्रांनो? 4 वर्ष. आता हे सिंपल झालं. म्हणजे रेट आपल्याकडे 5% दिलेला आहे आणि वर्ष आपल्याला 4 वर्ष दिलेले आहे. तर 4 वर्षाचे 5% प्रमाणे 8,000 रुपयावर चक्रवाढ व्याज किती असेल, असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. आता याला प्रॉपरने आपण सुरुवातीला सॉल्व्ह करूया. चक्रवाढ व्याज काढण्याच्या अगोदर तुम्हाला चक्रवाढ व्याजाची काय निघते? अमाउंट म्हणजे काय मित्रांनो? चक्रवाढ व्याजाची रास, म्हणजे व्याज सहित पैसे. म्हणजे याच्यामध्ये काय असेल? तुमचा चक्रवाढ व्याज आणि अमाउंट हे प्रिन्सिपल एकत्र ऍड असेल. आता
प्रिन्सिपल आपल्याला काय दिलेलं आहे 8,000, म्हणजे या ठिकाणी आपण घेतला 8,000 गुणिला आपल्याला असं म्हटलंय की 5% दर किती वर्ष मित्रांनो 4 वर्ष. 5% रेट म्हणजे काय आलं 100 मागे 5 जास्त, 100 मागे 5 जास्त म्हणजे त्याचा फ्रॅक्शन किती आला 105 भागीला 100. या ठिकाणी घेतला आपण 105 भागीला 100 आणि किती वर्ष म्हटलंय 4 वर्ष, तर हा फ्रॅक्शनला 4 दा लिहायचा मित्रांनो. 105 भागीला 100 गुणिला 105 भागीला 100 गुणिला 105 भागीला 100. हे कॅल्क्युलेशन जास्त कॅल्क्युलेटर होणार आहे, परंतु समजून घ्या हे प्रॉपर मेथड आहे. त्याच्याने शॉर्टकट कसं सोडवतात तेही तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे. तर बघा मित्रांनो 5 ने जर भाग दिला तर 5 दुनी 10, 5 1 5, 5 दुनी 10 आणि हा 0, म्हणजे प्रत्येकाला जर तुम्ही भाग दिला 5 ने तर वरती येतोय 21 आणि खाली येतोय छेदस्थानी 20. 21 भागीला 20, 21 भागीला 20. ओके. आता 8,000 वर 3 शून्य आहेत, तर 1 2 3, 1 2 3, 3 शून्य कट केले तर 2 गुणिला 2 होतो 4, 4 गुणिला 2 होतो 8, तर हे दोघी तिघीही 2 आपण कॅन्सल केले आणि इथे आपण 8 कॅन्सल केले. 21 गुणिला 21 जर तुमचे वर्ग पाठ असतील तर 21 गुणिला 21 होतो 441 गुणिला 21 गुणिला 21 किती होणार आहे 441 भागीला किती आला मित्रांनो 20. ठीक आहे. हे जे कॅल्क्युलेशन येणार आहे या कॅल्क्युलेशन मधून आपल्याला 8,000 मायनस करावे लागतील. ठीक आहे. तर भाग देऊया बे 1 बे. 441 ला जर 2 ने भाग दिला तर काय येतं बे दुनी 4, बे दुनी 4 आणि हा एक 0, एक उरला बे पंचे 10, बरोबर 220 पॉइंट काय मिळाला 5. तर एकावर जर एक 0 आहे तर वरच्या संख्येला किंवा या संख्येला किंवा या संख्येला एक घरांतर पॉइंट द्या. एकावर जर 2 शून्य असले तर 2 घरांतर पॉइंट द्या. एकावर जर 3 शून्य असले तर 3 घरांतर पॉइंट द्या. एकावरच असणं आवश्यक आहे, नाही तर मग दोनावर पण शून्य होते आपण त्याला पॉइंट दिलेला नाही, भाग द्यावा लागतो. हे केव्हा वापरायचं ज्या वेळेस एकावर शून्य असेल त्यावेळेस. तो बघा मग 220.5 आणि एक शून्य या ठिकाणी दिला तर 44.1 यांचा गुणाकार जो येईल तो गुणाकारामधून 8,000 आपल्याला काय करावं लागतील मायनस, कारण ही चक्रवाढ व्याजाची काय आहे रास आहे, अमाऊंट आहे, व्याज सहित पैसे आहेत. ठीक आहे. मग याच्यातून जर आपण प्रिन्सिपल मुद्दल जर मायनस केले तर उरलेला पैसा जो असेल तो असेल चक्रवाढ व्याज. आता गुणाकार कसा करणार तर या ठिकाणी बघा तात्पुरता पॉइंट विसरून जा, पॉइंट विसरून जा. गुणाकार कसा करतात बघा 4 अंकी संख्येला गुणिले 3 अंकी संख्या आहे तर आपण एक काम करूया, अशा आपण 4 घरं बनवूया जेणेकरून तुम्हाला सोपा गुणाकार समजेल. ठीक आहे. इथे असे 4 बनवा आणि असे 3 घरं बनवा जेणेकरून गुणाकार तुम्हाला व्यवस्थित समजेल. आता 2205 2205 त्याच्यानंतर 4 4 1 441 यांचा सर्वांचा गुणाकार तुम्हाला या बॉक्स मध्ये लिहायचा आहे. एकदम सोपं काम होऊन जाईल, कारण तुमचे जर पाढे पाठ नसले तरी चालेल, 1 ते 9 पर्यंत पाढे पाठ असले तरी तुम्हाला हा गुणाकार कितीही अंकी संख्यांचा गुणाकार तुम्हाला या ठिकाणी करता येणार. आता काय करणार, हा जो 4 आहे 4 आणि वरचा जो अंक आहे त्यांचा गुणाकार त्या बॉक्स मध्ये घ्या. 4 पंचे 20, 2 शून्य, शून्याला मल्टिप्लाय केलं तर येणारा गुणाकार काय तो 0, म्हणजे हा पूर्ण बॉक्स कशाचा असेल शून्याचा. ओके. 4 ने 2 ला गुणलं तर 08, 4 ने जर 2 ला गुणलं तर 8, 08. एक अंकी संख्या असेल तर 08 घ्या, 2 अंकी असेल तर दोन्ही डिजिट त्या ठिकाणी घ्या. हे बघा वरचे 4 ने मल्टिप्लाय केल्यावर ते अंक येतो 20, 08, 08. बरोबर. एक ने जर प्रत्येकाला गुणलं तर येणारा गुणाकार तोच असतो 05, 02, 02. बरोबर. आता या ठिकाणी बघा या बॉक्स मध्ये या ज्या कॉलम मध्ये जे काही नंबर आहेत दिलेले तर सर्व नंबरांची काय करा बेरीज करा. या बॉक्स मध्ये फक्त 5 दिलेला आहे, इथे 0 0 0, इथे 0 आला, इथे 2 आणि 2 किती झाले 4, इथे बघा 8 आणि 2 10, 10 आणि 2 12, 12 शी घेतला 2 हातच्याला 1, 8 आणि 8 16, 16 आणि 1 मिळाला 17, 17 शी घेतला 7 हातच्याला 1, 8 आणि 1 की झाला 9. हा मिळाला मित्रांनो तुम्हाला 4 अंकी गुणिले 3 अंकी संख्यांचा गुणाकार. आता पॉइंट नंतर इथे किती डिजिट आहे 1 आणि इथे किती डिजिट आहे 1, तर पॉइंट नंतर इथे एक डिजिट म्हणजे किती झाले 2, तर 2 घरांतर तुम्ही या ठिकाणी पॉइंट देऊ शकता, 2 घरांतर पॉइंट तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. म्हणजे यांचा जो गुणाकार मिळाला मित्रांनो तो मिळाला 9724 9724.05. बरोबर. हे झाले चक्रवाढ व्याजाचे रास. याच्यातून जर आपण 8,000 वजा केले, किती हजार 8,000 जर वजा केले तर येणारा आन्सर असेल आपल्याला मित्रांनो
किती आला 1724.05 1724.05 आणि 05 असणारा 0.05 आहे, 05 नाही 0.0.05 म्हणजे असा एकच ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर बी 1724.05. हे झालं मित्रांनो एक प्रॉपर मेथडने, परंतु तुम्हाला एक्झाम मध्ये अशा प्रॉपर मेथडने सॉल्व्ह करायचं नाही, हे फक्त तुम्हाला एक समजायला हवं यासाठी मी एक प्रॉपर मेथड घेतली आहे. आता याला शॉर्टकट कसं सोडवणार ते या ठिकाणी पहा. शॉर्टकट सोडवण्यासाठी मित्रांनो तुम्हाला एक व्हॅल्यू लक्षात ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे काय तर पहा, जर तुमच्याकडे 2 वर्ष दिली असतील, 2 वर्ष दिले असतील तर एक टेबल लक्षात ठेवा. 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष. आपण या ठिकाणी घेऊ 3 वर्ष आणि 4 वर्ष. बरोबर मित्रांनो, या ठिकाणी पहा 2 वर्ष म्हणजे इथे 2 आहे तर 2 घ्या, 3 आहे तर 3 घेतला, 4 आहे तर 4 घ्या. बरोबर. आता इथे कंपल्सरी एक घ्या. 2 वर्षासाठी याच्यातून एक कमी म्हणण्यापेक्षा शेवटचा जो डिजिट आहे तो एकच घ्या. ठीक आहे. 2 आणि 1 हे 2 नंबर घेतले. 3 वर्ष असले तर काय घ्या, हा 3 घेतला, या दोघांची बेरीज केली, 2 अधिक 1 किती झाला 3 आणि शेवटचा अंक जसा तसा. तर 3 वर्ष असले तर 3 3 1 हा नंबर लक्षात ठेवा. ते कसे आले परत समजून घ्या. 2 आणि शेवटचा जो डिजिट आहे तो एक एकच घ्या. 2 आणि 1 घेतला. बरोबर. 3 वर्षामध्ये पहिली टेक्निक तुम्ही लक्षात ठेवा, 3 वर्ष आहे म्हणजे पहिला नंबर 3 आणि हा 3 कसा आला तो वरच्या दोघांची बेरीज केली, 2 अधिक 1 किती झाला 3, शेवटचा अंक जसा तसा. पुढे बघा, हा 4 जसाच तसा घेतला, म्हणजे सॉरी 4 वर्षाचा आपण 4 घेतला आणि वरची या त्यांची काय करा बेरीज करा. 3 अधिक 3 किती झाले 6 झाले आणि 3 अधिक 1 किती झाला 4 झाला आणि शेवटचा अंक जसा तसा. 4 वर्षासाठी मित्रांनो तुम्हाला हे नंबर लक्षात ठेवावे लागतील, 4 6 4 1. 3 वर्षासाठी काय लक्षात ठेवावं लागेल 3 3 1 आणि 2 वर्षासाठी नंबर लक्षात ठेवा 2 आणि 1. आता हे कसं वापरायचं तर या ठिकाणी समजून घ्या मित्रांनो, तुम्हाला प्रॉपरने सांगितलं गेलेलं आहे, शॉर्टकट व्यवस्थित समजून घ्या. आपल्याकडे 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष आणि 4 वर्षाचा आपल्याला काय काढायचंय चक्रवाढ व्याज काढायचे. आता आपल्याकडे जी अमाऊंट दिलेली आहे ते अमाऊंट किती, सॉरी जे प्रिन्सिपल दिलेलं आहे ते प्रिन्सिपल किती होतं 8,000 आणि आपल्याकडे पर्सेंटेज काय 5%. ठीक आहे. तर 8,000चे 5% आपण सुरुवातीला काढूया. 8,000चे 5% म्हणजे किती ते या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्या. 8,000 त्याचे किती टक्के 5%. 5% म्हणजे 5/100. व्यवस्थित समजून सांगतो. जर मला जर सोडवायचं राहिलं असतं तर 8×5 40 केला असता आणि त्याच्यावर 100 घेतला असता. बरोबर. तर आपल्याला किती टक्के काढायचे 8,000चे, 8,000चे आपल्याला काढायचे किती मित्रांनो 5%. तर 0 गेला 0 गेला, 2 शून्य कॅन्सल, इथले 2 शून्य कॅन्सल. तर 8×5 किती झाले 40 आणि त्याच्यावर 1 शून्य किती आले 400. बरोबर. म्हणजे पहिल्या वर्षी काय केलं आपण त्या 8,000चे आपण किती टक्के काढले 5% काढले, किती मिळाला 400. परत काय करायचं, याच व्हॅल्यूचे 5%, इथे जी व्हॅल्यू त्याचे 5%, इथे जी व्हॅल्यू त्याचे 5% या ठिकाणी तुम्हाला काढायचे. बरोबर. मग आता आपण परत 400चे किती टक्के काढायचे 5%, 400चे किती टक्के 5%. तर 5 किती आला 100, 2 2 0 कट झाले. जर तुमचे कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग असेल तर 4×5 तुम्ही करू शकले असते सुरुवातीला, परंतु तुम्हाला या ठिकाणी समजून सांगायचं आहे. ठीक आहे. तर 4×5 किती आला 20. बरोबर. आता परत तुम्हाला 20चे काय करावं लागेल 5%. तर 20चे 5%, तर 5 किती आला मित्रांनो 100, 1 शून्य कॅन्सल, 1 शून्य कॅन्सल, 5 दुनी किती आला 10, 10/10 म्हणजे किती झाला 1. ते या ठिकाणी मिळाला 1 रुपया. बरोबर. आता परत 1चे तुम्हाला काय करावं लागतील 5%. 1चे 5% काढायचे असेल तर 5/100. मित्रांनो एकावर किती शून्य आहे 2, तर 2 वेळानंतर पॉइंट घ्या 0.05, 0.05. तर चौथ्या वर्षाचे इथे घेतला 0.05. आता काय करा, शॉर्टकट तुम्हाला समजलं. आपण काय केलं 8,000चे 5% काढले, किती मिळाले 400. परत 400चे 5% 20 रुपया. परत 20चे 5% किती आला 1 रुपया. 1 रुपयाचे 5% किती आला 0.05. आता हा जो नंबर दिले 4 6 4 1 त्याने मल्टिप्लाय करा. याला 4 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल 4 चौक 16 म्हणजे 1600. परत गुणाकारामध्ये काय आहे 6 दुनी 12 म्हणजे 120. त्याच्यानंतर 4 6 4 1 याला 4 ने मल्टिप्लाय करा, 4 1 4. त्याच्यानंतर शेवटचा अंक कोणता आहे 1, तर 1 ने याला मल्टिप्लाय केला 0.05. या सर्व क्रमांक हे जे सर्व नंबर आले त्यांची काय करा बेरीज करा.
तर बघा यांची बेरीज 1600, 120, 4 आणि 0.05. जर बेरीज करली गेली तर शेवटचा ऑप्शन आहे 0.05. तर दिलेल्या ऑप्शन मध्ये एकच असा ऑप्शन आहे तो 0.05 म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. तरी आपण चेक करून घेऊ बेरीज बरोबर येते का. 4 घेतला, इथे 2 घेतला, 6 आणि 1 7 आणि या ठिकाणी मिळाला 1724.05. हे झालं मित्रांनो या क्वेश्चनचं शॉर्टकट. काय केलं आपण, हे 2 वर्ष कसं आला, 2 आणि 1 घेतला. 3 वर्ष काय केलं, 3 वर्षाचा पहिला नंबर 3 घेतला आणि 2 आणि 1 काय मिळाला 3 आणि शेवटचा डिजिट जसाच तसा. चौथ्या वर्षाचा पहिला डिजिट 4 घेतला आणि वरचे जे नंबर आहे 3 आणि 3 6, 3 आणि 1 4 आणि एक पुढचा क्रमांक 1. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक बी इज द करेक्ट आन्सर. नोट डाऊन. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 19. 19 क्रमांकाचा प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवर. पर्सेंटेजवर आधारित प्रश्न आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न सॉल्व्ह करताना टॉपिक सुद्धा देखील सांगितलं जात आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला टॉपिक खूप महत्वाचा आहे हे घ्यायचं. त्या टॉपिकवर डिपेंड प्रश्न एक्झाम मध्ये विचारलाच जातो. आजचा जो टॉपिक आहे या क्वेश्चनच्या आधारित तो आहे पर्सेंटेज, शेकडेवारी. जर x हा y च्या 90% असेल आणि तर x हा y च्या किती टक्के आहे. तर काही लोकांना असं वाटतं तर x हा y च्या 90% म्हणजे x हा y च्या 90% असेल, परंतु असं नाही. हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करणार ते पहा. x आणि y हे दोघांचं रिलेशन आहे. बरोबर. x काय म्हणतोय y च्या किती टक्के आहे 90%. म्हणजे इथे जर मी y ला 100 म्हटलं त्याच्या 90% म्हणजे किती रुपये झाले 90 रुपये. 100 चे 90% किती आले 90 रुपये. बरोबर. आता तर x हा y च्या किती टक्के आहे. तर x हा y च्या किती टक्के म्हणजे 100 मागे किती आहे तर आपण त्याला काय मानलं स्मॉल x म्हणूया. बरोबर. याच्या 90% हा तर y असं x हा असं म्हणतोय y च्या किती टक्के म्हणजे x जर 100 असेल तर हा किती टक्के. ठीक आहे. त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. तर तिरकस गुणाकार हा काय असतो सारखा असतो आणि x सोबत जो गुणाकारामध्ये जी संख्या असते ती नेहमी छेदस्थानी जाते. 100 गुणिला 100 भागीला 90 बरोबर काय आला x. याला सोडवलं तर आपला आन्सर मिळेल. 0 गेला 0 गेला. यांचा गुणाकार येईल 100 गुणिला 10 1000 भागीला किती आला 9. बरोबर. 9 ने भाग देऊया. 9 1 9 9 1 9 10 मधून 9 गेला 1 उरला. परत 9 1 9 1 उरला. 9 1 9 परत 1 उरला. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो 111.1/9%. 111.1/9% किंवा आपल्याला ऑप्शन मध्ये दिलेलं आहे 111.1. आता 1/9 म्हणजे 111.11 असतो. 111.11%. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला पर्सेंटेजवर आधारित प्रश्न विचारतो. या टाईपवर 100% मित्रांनो प्रश्न विचारले जातात. आता आपल्याला असं विचारतात की याला बी पेक्षा 50% मार्क जास्त आहे किंवा कमी आहे. ठीक आहे. वाढीव किंवा जास्त असतात. फक्त या ठिकाणी असं म्हटलं होतं 90% म्हणजे याचा अर्थ फक्त 90% झाला. जर 90% कमी तर असं म्हटलं असतं तर 100 मधून 90 आपण कमी केले असते. 10% वाढ तर 100 मागे 110 आपण दिलं असतं. परंतु हे तिघी टाईमवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. चला पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 20. 20 क्रमांकाचा प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवर. कसोटीवर आधारित हा प्रश्न आहे. तुम्हाला बोललो टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी म्हणजे कसोटीवर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर 720 5 AB हा 45 ने विभाज्य असेल म्हणजे 45 ने हा नंबर कंप्लीट भाग जाईल. तर AB काय असू शकतो. तुमच्याकडे ऑप्शन दिलेले एक ए क्रमांकाचा ऑप्शन आहे 55, बी क्रमांकाचा ऑप्शन आहे 22, सी क्रमांकाचा ऑप्शन आहे 85 आणि डी क्रमांकाचा ऑप्शन आहे 60. तर अशा प्रश्नाला मित्रांनो ऑप्शनने सोडवलं तरी चालतं. आता 45 म्हणजे काय लक्ष द्या. याला कोणत्या कोणत्या नंबरने भाग जाऊ शकतो 9 ने किंवा 5 ने. बरोबर. आता त्या कसोट्या नंबरला तुम्हाला 9 ने आणि 5 ची कसोटी अप्लाय करावी लागणार आहे. ठीक आहे. नऊची कसोटी काय म्हणते मित्रांनो. नऊची कसोटी असं म्हणते की दिलेल्या सर्व अंकांची बेरीज जो नंबर असेल जी संख्या असेल त्या संख्यामध्ये जे सर्व नंबर्स दिलेले असतील त्या नंबरांची बेरीज करून त्या बेरजेला जर 9 ने भाग केला तर 100% त्या पूर्ण संख्येला भाग जातो. ही झाली नऊची कसोटी. त्याच्यानंतर 5 ची कसोटी काय म्हणते दिलेल्या संख्यांमध्ये शेवटचा अंक 5 किंवा 0 असेल तर संपूर्ण संख्येला 5 ने भाग जातो. आता आपल्याकडे दिलेली संख्या बघा ऑप्शन बघा. AB च्या जागी जर आपण 55 घेतला, AB च्या जागी जर आपण 55 घेतला तर नंबर कोणता आहे 720 5
ए बी म्हणजे काय आला 55. पहिला ऑप्शन आपण काय घेतला 55 ए बी च्या जागेवर. आता 9 ची कसोटी या ठिकाणी जर अप्लाय होत असेल आणि 5 ची तर होतेच आहे का, कारण शेवटी 5 आहे म्हणून 5 ने भाग देणार. 9 ची कसोटी काय म्हणते की यांची सर्वांची अंकांची बेरीज जर 9 ने भाग जात असेल तर संपूर्ण संख्येला 9 ने भाग जाईल. तर 7 आणि 2 किती झाले 9 आणि हे किती झाले 15. 5 आणि 5 15. 15 आणि 9 किती झाले मित्रांनो 15 आणि 5 20 आणि 4 24. तर 24 ला 9 ने भाग जातो का नाही. म्हणजे याचा अर्थ आपल्या ए च्या जागेवर 55 येऊ शकत नाही. दुसरा ऑप्शन आहे बी म्हणजे 22. आता 22 जर घेतला तर शेवटचा डिजिट 2 आला, तर शेवटी 2 असेल तर त्याला 100% 5 ने भाग जात नाही. दुसरा ऑप्शन या ठिकाणी तुमचा कॅन्सल झाला. तिसरा ऑप्शन दिलेला आहे 85 म्हणजे शेवटी 5 आहे 5 ने भाग जाईल. आता आपण फक्त चेक करणार आहोत की 9 ने भाग जातो की नाही. शेवटी चौथा ऑप्शन जर पाहिला, शेवटी शेवटच्या ऑप्शन मध्ये 60 आहे, शेवटी 0 आहे म्हणजे त्याला 5 ने भाग जाईल, परंतु 9 ने जाईल की जाईल ते चेक करावं लागेल. आता आपण सी ऑप्शन आपल्याकडे आहे 720 आणि 5 शेवटचा ऑप्शन काय सांगितला 85. यांची बेरीज करून टाकू सर्व डिजिटची. सर्व डिजिटचे बेरीजला जर 9 ने भाग केला तर 9 ने भाग जाणार आणि शेवटी 5 असल्यामुळे तो 5 ने भाग जाईलच. ओके 7 आणि 2 9. ठीक आहे 7 आणि 2 9 झाले, 5 आणि 5 10 झाले आणि हा 8 मिळाला. 9 आणि 8 17, आजच्याला 1 27. तर 27 ला मित्रांनो 9 ने कंप्लीट भाग जातो. म्हणजे याचा अर्थ दिलेल्या संख्येला 9 ने भाग जातोय आणि शेवटच्या डिजिट 5 असल्यामुळे याला 5 ने भाग जातोय. म्हणजे 100% 9 5 45. 45 ने या संपूर्ण संख्येला भाग जाईल. तर ऑप्शन क्रमांक सी इज द करेक्ट आन्सर. नोट डाउन. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 21. प्रश्न क्रमांक 21 पहा आपल्या स्क्रीनवर. जर बुद्धिबळाच्या बोर्डावर 4 चौकोनांची यादृच्छिकपणे निवड केली, म्हणजे रॅन्डमली निवड केली, 4 चौकोनाची म्हणजे 4 स्क्वेअरची आपल्याला निवड करायची आहे, तर त्यामधील 3 हे सारख्या रंगाचे आणि चौथा भिन्न रंगाच्या असल्याची संभाव्यता काय असेल. मित्रांनो हा आहे प्रोबॅबिलिटीवर डिपेंड प्रश्न. म्हणजे संभाव्यता हा तुम्हाला एका पत्त्यावर विचारला जातो किंवा डाईसवर विचारला जातो. ठीक आहे. आणि आज आपल्याला विचारलेलं आहे बुद्धिबळाच्या बोर्डावर विचारलेलं आहे. म्हणजे संभाव्यता प्रोबॅबिलिटी हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे. त्याला पहा आता बुद्धिबळाच्या बोर्डावर म्हणजे बुद्धिबळाच्या बोर्डावर किती घरटे असतात टोटल, तर चौकट 4 चौकटे म्हणजे लक्षात ठेवा तुमचेवाले तिथे व्हाईट आणि ब्लॅक असतात. ठीक आहे. तर असे तुमचेवाले कॉलम वाईज तुमचे 8 घर आणि रो कॉलम 8 असतात. रो 8 आणि कॉलम 8. तर 8 गुणिले 8 किती झाला 64. म्हणजे या ठिकाणी बुद्धिबळाचे 64 टोटल घरटे असतात. तर आपल्या स्क्रीनवर बघा तुम्हाला बुद्धिबळाचा एक चौकट दिसणार आहे. आता यामध्ये असं म्हटलेलं आहे की 8 घर जे दिलेले आहेत आपल्याला, जे 8 कॉलम आणि 8 रो जे दिलेले आहेत म्हणजे 64 त्यांचा नंबर ऑफ पेस असेल, सॅम्पल स्पेस असेल. आणि याच्यामध्ये असं म्हटलंय की 4 चौकोनांचे म्हणजे 4 स्क्वेअर त्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचे. आणि त्या सिलेक्ट करण्यामध्ये कंडिशन असं म्हटलंय की त्यामधील 3 हे सारख्या रंगाचे आणि 1 हा चौथ्या रंगाचा. तर याची प्रोबॅबिलिटी कशी सॉल्व्ह करतात पहा. सर्वात अगोदर तुम्हाला नंबर ऑफ पेस सॉल्व्ह करावं लागेल मित्रांनो. याच्यात नंबर ऑफ पेस म्हणजे काय, सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेसची एकूण संख्या किती असेल. आता बुद्धिबळाच्या बोर्डावर टोटल असतात मित्रांनो 64. 8 कॉलम आणि 8 रो असतात. ठीक आहे. 8 8 64 टोटल घरटे तुमचे असतील 64 घरटे. एक आड एक घर तुमच्याला ब्लॅक आणि व्हाईटचा असतो. राईट. मग या 64 घरामध्ये फक्त निवड करायची आपल्याला 4 चौकोनांची म्हणजे 4 स्क्वेअरच आपल्याला निवड करायची. तर 64 पैकी आपल्याला 4 चौकोनांची निवड करायची म्हणजे काय 64 कॉम्बिनेशन 4. आता या ठिकाणी कॉम्बिनेशन म्हणजे काय आलं सिलेक्शन. तर व्यवस्थित समजून घ्या कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला काय असतो. आता आपण या ठिकाणी n कॉम्बिनेशन r याचा फॉर्म्युला आहे n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल इंटू ला n मायनस r फॅक्टोरियल. आता हे नेमकं काय असेल तर एवढं तुम्हाला डिटेल जायचं नाहीये. कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला हा अवेलेबल आहे. याला शॉर्टकट कसं सोडवतात ते पाहूया. तर बघा 64 कॉम्बिनेशन 4 आहे तर 64 ला कमी करत 4 घरापर्यंत घेऊन जा. म्हणजे 64 63 62 61 60 असे 4 घरापर्यंत त्यांना घेऊन जा. तर पहा 64 एक कमी केला 63, एक कमी केला 62, एक कमी केला 61 अपॉन ला हा जो 4 आहे याला पण एक कम करत करत जा 1 पर्यंत. 4 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1.
हा झाला 64 कॉम्बिनेशन 4. याला जे आपण सॉल्व्ह केलं तर येणारं जे असेल ते आपलं असेल सॅम्पल स्पेस, राईट. मग आता सॉल्व्ह करायचं काय, याला भाग जर असेल भाग देऊन टाका. आणि पुढची कंडिशन आपल्याला असं म्हटलंय की त्यामध्ये 4 पत्ते आपल्याला, सॉरी 4 स्क्वेअर आपल्याला निवडायचे आणि त्यांच्यामध्ये देखील कंडिशन आहे की 3 हे सारख्या रंगाचे आणि 1 हा भिन्न रंगाचा वेगळा असेल. ठीक आहे, तो भाग देऊन पाहू. या ठिकाणी पहा 4 1 4, 4 1 4 किती उरले मित्रांनो, 2, 4 7 24 म्हणजे 16. ठीक आहे, 3 1 3, 3 2 6 आणि 3 1 3 21 आला. तर बे 1 बे, बे 3 6 आणि बे 1 बे, म्हणजे आपला जो सॅम्पल स्पेस मिळाला 64 कॉम्बिनेशन 4 इज इक्वल टू 16 गुणिला 21 गुणिला 31 आणि शेवटी उरलेला मित्रांनो 61. बघा हा मिळाला नंबर ऑफ इयर्स. ठीक आहे, यांचा गुणाकार काही करू नका, कारण आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची म्हणजे छेदस्थानी कोणतीतरी एक संख्या असणार आहे, त्यावेळेस काहीतरी संख्या इकडे काटापेटी होती. तात्पुरता याला गुणाकार करू नका. आता आपल्याला इव्हेंट म्हणजे आपण त्याला ए म्हणूया. ए इव्हेंट असे म्हटलेले घटना की त्यामधील 3 हे सारख्या रंगाचे असतील आणि चौथ्या भिन्न रंगाच्या असल्याची संभाव्यता आहे. आता आपल्याला असं म्हटलंय 3 हे सारख्या रंगाचे असतील. सारख्या रंगाचे म्हणजे काय, त्या ठिकाणी ब्लॅक आणि व्हाईट असतील. तर बघा तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय बुद्धिबळाचा एक चौकट दिसत आहे. त्या चौकटामध्ये तुम्हाला एक ब्लॅक असेल आणि एक व्हाईट असेल. तर टोटल आता 64 नंबर ऑफ एस हे सॅम्पल स्पेस आहे, म्हणजे त्याचा अर्धा भाग हा 32 हा व्हाईट असतील आणि 32 हे ब्लॅक असतील. मग आपल्याला असं म्हटलंय की 2 पार्ट आहेत 3 सारख्या रंगाचे, म्हणजे या ठिकाणी आपण असं घेऊ शकतो 32 पैकी 3 हे तुमच्या सारख्या रंगाचे असतील. 32 पैकी 3 हे काय असतील, सारख्या रंगाचे. आणि चौथा जे पत्ता असेल, आणि लक्षात ठेवा प्रोबॅबिलिटी मध्ये आणि आला त्याचा अर्थ असतो मित्रांनो गुणाकार. आणि आला तर त्याचा अर्थ काय असतो, गुणाकारामध्ये, बरोबर. आणि चौथा जे पत्ता आहे चौथा जो बॉक्स आहे तो 1 आहे. तर 32 पैकी मित्रांनो त्याच्यामध्ये फक्त आपल्याला एकच निवडतो, कारण एकच वेगळ्या रंगाचं म्हटलं तर 32 मध्ये फक्त एक वेगळ्या रंगाचं आपण सिलेक्शन करू शकतो. आणि ही झाली एक कंडिशन, बरोबर. तर दुसरी कंडिशन असं होऊ शकतं की नाही, एक सारख्या रंगाचं म्हटलंय म्हणजे याचा अर्थ व्हाईट जर घेतलं तर 64 पैकी 32 व्हाईट असतील. आणि 64 पैकी मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्ही व्हाईट जर 32 असतील तर याचा अर्थ ब्लॅक पण 32 असतील. आपण याला असं समजूया की पहिला असेल व्हाईट आणि दुसरा असेल ब्लॅक, म्हणजे 2 प्रकार आहेत आपल्याकडे, 3 आणि 1 4 घेतला. मग पहिला तुमच्यावाला काय असू शकतो, 32 तुमचेवाले व्हाईट असू शकतात, त्याच्यापैकी आपण 3 सिलेक्शन केले. आणि 32 पैकी तुम्ही एक काय असू शकेल, व्हाईट, तुम्ही त्याच्यापैकी एक सिलेक्शन केला. कळतंय तुम्हाला या ठिकाणी. बघा आपल्याकडे 4 स्क्वेअर निवडायचे आहेत आणि सारख्या रंगाचे म्हटलंय तर त्या ठिकाणी सारख्या रंगाचं ब्लॅक असं म्हटलंय का, किंवा सारख्या रंगाचं व्हाईट असं म्हटलंय का, नाही. तर आपल्याकडे 2 पॉसिबिलिटी आहे. एक 32 पैकी तुमच्यावाले व्हाईट 3 निवडू शकतो, किंवा 32 पैकी तुम्ही 3 ब्लॅक निवडू शकता. ठीक आहे, आणि उरलेला तुमचा काय असेल, व्हाईट असेल. याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर बघा, याला सॉल्व्ह करण्यासाठी बघा 32 कॉम्बिनेशन 3 गुणिला 32 कॉम्बिनेशन 1, बरोबर. ऑर आला, लक्षात ठेवा ऑर याचा अर्थ होतो प्लस, याचा अर्थ काय होतो प्लस. आणि याचा अर्थ असा होतो, ऑर म्हणजे व, लक्षात ठेवा. आणि हा शब्द आला त्याचा अर्थ होतो गुणाकार प्रोबॅबिलिटी मध्ये, आणि ऑर आला तर त्याचा अर्थ होतो प्लस. तर यालाही आपण सॉल्व्ह करूया. 32 कॉम्बिनेशन 3 गुणिला 32 कॉम्बिनेशन 1, बरोबर. बघा सेम व्हॅल्यू आहे, 1 आणि 1 हे किती झाले, 2. मग त्याला आपण असं लिहू शकतो 2 गुणिला 32 कॉम्बिनेशन 3 आणि 32 कॉम्बिनेशन 1. ह्याला सॉल्व्ह कसं करणार मित्रांनो, पहा आपल्या स्क्रीनवर. तर बघा सॉल्व्ह करण्यासाठी 2 गुणिला, आता 32 कॉम्बिनेशन 3 आहे म्हणजे काय, 32 ला 3 पर्यंत काही कमी करून गुणाकार वरती लिहा. 32 गुणिला 31 गुणिला 30 भागीला 3 ला पण कमी करत लिहा, 3 गुणिला 2 गुणिला 1. गुणाकारामध्ये पुढे बघा सेम व्हॅल्यू, 32 ला 1 पर्यंत दिला तर 32 झाला. ठीक आहे, 32 कॉम्बिनेशन 1. तर भाग देऊया मित्रांनो. या ठिकाणी पहा 3 ने जर भाग दिला तर 3 1 3, इथं भाग केला तर 10 आला, तर 2 आणि हा 2 काय आला, कॅन्सल. म्हणजे आपला जो नंबर ऑफ ए आहे, आपण ए ही इव्हेंट घटना मानली, त्याच्यापैकी हे त्याची मांडणी झाली, त्याला सॉल्व्ह केलं तर इथपर्यंत आपण पोहोचलो.
तर खाली भाग दिला, 3 ने 30 ला भागला 10 आला, 2 2 कॅन्सल झाला, तो उरलेली संख्या काय आली 32 गुणिला 31 गुणिला 10 गुणिला 32. 32 तुमच्या या ठिकाणी डबल आहे. आणि नंबर ऑफ एस तुमच्याकडे 16 गुणिला 21 गुणिला 31 गुणिला 61. बरोबर. आता प्रोबॅबिलिटी विचारली आहे, तर प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला आहे मित्रांनो पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए वरती आणि भागीला नंबर ऑफ एस. आता नंबर ऑफ ए जो दिलेला आहे तो लिहून घेऊ, गुणाकार करू नका. 32 गुणिला 31 गुणिला 10 गुणिला 32 आणि भागीला मित्रांनो नंबर ऑफ एस दिलेला आहे तुम्हाला 16 गुणिला 21 गुणिला 31 गुणिला 61. बरोबर. तर भाग देऊन पाहू बघा. 31 काय आला कॅन्सल झाला. तर या ठिकाणी बघा 16 1 16 16 दुनी 32 16 दुनी 32 आला. तर 2 गुणिला 10 गुणिला 32. तर आता काही भाग होतोय का 61 आहे आणि 21 आहे, भाग जात नाहीये. वरती पण 2 10 32 आहे. तर गुणाकार करून बघू. 32 गुणिला 2 आला 64 आणि हा 10 म्हणजे काय आला 0 640 आणि 21 गुणिला 61 640 असणारा एकच असा ऑप्शन आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक सी. बघा सी क्रमांकाचा ऑप्शन बघा आपल्या स्क्रीनवर 640 वरती आहे आणि खाली दिला आहे 1281. म्हणजे 1 आणि 1 चा गुणाकार केला तर बरोबर एका एक शेवटचा ऑप्शन 1 येतोय. म्हणजे यांचा गुणाकार करून बघू. तर तुम्ही शॉर्टकटने असं जाऊ शकता 640 वरती आणि छेदस्थानी 1 असणारा ऑप्शन, तर 640 असणारा एकच ऑप्शन आपल्या स्क्रीनवर दिला आहे ऑप्शन क्रमांक सी आणि त्या गुणाकारामध्ये बघा शेवटी एकच स्थानी 1 दिलेला आहे. आपण गुणाकार करून बघू. 21 गुणिला किती मित्रांनो 61. तर 1 गुणिला 1 आला 1 1 1 2 1 2 6 1 1 6 2 किती झाले 8 आणि 6 2 12. त्यांच्या गुणाकाराला 1281. 1281 हे झालं मित्रांनो आपल्या क्वेश्चनचा आन्सर. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला प्रोबॅबिलिटीवर आधारित प्रश्न विचारला जातो. तो ऑप्शन क्रमांक सी इज द करेक्ट आन्सर. नोट डाउन. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 22 क्रमांकाचा प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवर. जर 516 रुपयांची आशा, भाविका आणि कनिकामध्ये अशा प्रकारे विभागणी करायची आहे की आशाला भाविकापेक्षा 25% अधिक रक्कम मिळेल आणि भाविकाला कनिकापेक्षा 25% अधिक रक्कम मिळेल. प्रत्येकाला किती रक्कम मिळेल ते आपल्याला या ठिकाणी काढायचे. मित्रांनो हा रेशो प्रोपोर्शनल आधारित प्रश्न आहे, गुणोत्तर व प्रमाण. ठीक आहे. तर या ठिकाणी याला सॉल्व्ह कसं करणार ते पाहूया. ए आणि बी मध्ये रिलेशन आहे म्हणजे आशा आणि भाविकाला आपण असं मानूया ए आणि भाविकाला आपण मानूया बी. तर आशा असं म्हणतोय की भाविकापेक्षा 25% रक्कम अधिक आहे. म्हणजे भाविकाला जर आपण 100 मानले तर 25% रक्कम अधिक म्हणजे इथे किती आला 125. बरोबर. पुढची कंडिशन अशी आहे भाविकाला कनिकापेक्षा 25% अधिक रक्कम मिळेल. कोणाला भाविकाला. कोणापेक्षा कनिकापेक्षा. कनिकाला म्हणतो सी. 25% रक्कम अधिक मिळेल म्हणजे याला 100 मानूया. तर याला काय आला मित्रांनो 125. 25% रक्कम अधिक. ठीक आहे. हा झाला एक रेशो गुणोत्तर झालं. आता जे प्रमाण आहे त्या यांचे सर्वांचे जे गुणोत्तर येणार आहे त्यांची बेरीज करून आपण 516 ला भाग दिल्यावर जे आणि लक्षात ठेवा मित्रांनो यांची जी बेरीज येईल ती 100% 516 ला भाग जायला हवा. जर नाही जात असेल तर ते क्वेश्चन रॉंग असेल. परंतु अशा प्रश्नामध्ये मित्रांनो 100% भाग जातोच. ठीक आहे. तर पहा याला भाग दिला तर 125 ला 25 5 25 600 25 चौक 100 25 5 25 600 25 चौक 100. ठीक आहे. तर यांचं ए आणि बी चे रिलेशन दिले, बी आणि सी चा रेशो दिलेला आहे. तर एकत्र कसं सॉल्व्ह करतात ए बी सी. बरोबर. ते ए एस बी किती दिला आहे 50 बी एस सी दिला आहे 50. ओके. मग मित्रांनो हा रेशो कसा सॉल्व्ह करतात ते समजून घ्या. बघा इथे सी ची जागा रिकामी आहे. 4च्या समोरची जी जागा खाली असेल त्याला 4च ठेवा जेणेकरून कॅल्क्युलेशन मध्ये सोपं होतं. आता इकडे 5च्या समोर जागा कोणता येईल बरोबर 5 येईल. ठीक आहे. तर या ठिकाणी 5 घेतलं आणि सरळ गुणाकार करा तर तिघांचा तुम्हाला रेशो मिळेल. तर 5 गुणिला 5 25 4 गुणिला 5 20 4 25 4 गुणिला 4 16 4 चौक 16 आणि या सर्वांची जर बेरीज केली तर तुम्हाला त्यांचं गुणोत्तर मिळेल. तर बघा 6 5 11 हातच्याला 1 2 4 6. तर टोटल प्रमाण मिळालं एकूण प्रमाण 61 61. आता काय करणार मित्रांनो
तुम्हाला जर ए चं विचारलं असेल किंवा बी चं विचारलं असेल किंवा सी चं विचारलं असेल, तिघांचंही आपल्याला विचारलेलं आहे. तर ए चं विचारण्यासाठी आपल्याकडे रक्कम किती दिलेली आहे? 516 भागीला काय घेणार? 61 गुणिला ए चं प्रमाण किती मित्रांनो? 25. तर गुणाकारामध्ये इथं 25 घ्या. जे काही उत्तर येईल ते तुमचे ए चे येईल. त्याच्यानंतर 516 भागीला 61 गुणिला 25. 25 ने घेणार या ठिकाणी, कारण बी चं प्रमाण आपल्याला दिलेलं आहे 20. तर या ठिकाणी घेतला 20. 516 गुणिले भागीला 61 गुणिला सी चं प्रमाण दिलेलं आहे 16. याला जर सॉल्व्ह केलं तर याचं उत्तर जे असेल सी चं प्रमाण असेल मित्रांनो. परंतु या ठिकाणी बघा 61 ने 516 ला भाग जात नाहीये, कम्प्लीट भाग जात नाहीये, म्हणजे येणारा आन्सर हे पॉइंट मध्ये असेल. परंतु आपल्याला ऑप्शन मध्ये पॉइंट मध्ये आन्सर दिलेलं नाहीये, म्हणजे कुठेतरी हा प्रश्न थोडासा रॉंग झालेला आहे. जर 25% अधिक रक्कम असेल किंवा 25% कमी रक्कम असेल त्या ठिकाणी हा थोडासा चुकला असेल असं माझं मत आहे. कारण 61 च्या टेबल मध्ये 516 येत नाही. जर येत असेल तर येणारा आन्सर हे पॉइंट मध्ये यायला होतं, परंतु चारही ऑप्शन आपल्याला पॉइंट मध्ये दिलेले नाही. तर हा क्वेश्चन जर आला तर तुम्ही अशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. हा क्वेश्चन माझ्या मते रॉंग असेल. ठीक आहे, नोट डाऊन. मित्रांनो, आजच्या सेशनचा आपण शेवटचा प्रश्न बघूया. शेवटचा प्रश्न पहा आपल्या स्क्रीनवर मित्रांनो. हा आहे शेवटचा प्रश्न, म्हणजे आतापर्यंत तलाठीमध्ये जे काही प्रश्न विचारले गेले होते मित्रांनो, ते सर्व प्रश्नांचे विश्लेषण आपण या ठिकाणी घेतलेले आहे. ठीक आहे, खालील प्रकारे अपवादासोबत खालील दर्शवल्या प्रकारे 0 ते 9 या अंकांना संकेतबद्ध केले गेले आहे. म्हणजे काय संकेतबद्ध केले गेले? म्हणजे याचा अर्थ असा, 3 साठी आपण संकेत घेऊ शकतो H, 8 साठी घेऊ शकतो S, ठीक आहे, पर्सेंटेज साठी घेऊ शकतो आपण 6. असे काही तुम्हाला संकेत दिलेले आहेत, त्यांचे क्रमांक अंक तुम्हाला वरती दिलेले आहेत. या ठिकाणी दोन अपवाद आहेत, ते अपवाद आपण वाचूया. जर संख्या गैर शून्य विषम अंकाने सुरू केली. गैर शून्य विषम अंकाने म्हणजे काय? शून्य यायला नको, बरोबर, आणि ती येणारी संख्या ही विषम पाहिजे असं असेल, आणि समाप्त होत असेल म्हणजे शून्य सोडून येणारी संख्या ही काय असेल? विषम असेल. तर पहिल्या आणि शेवटच्या अंकांना अनुक्रमे y आणि h अशा प्रकारे संकेतबद्ध केले जाते. कशासाठी? शून्य सोडून येणारी संख्या सुरुवात आणि शेवट जर विषम संख्या असेल तर त्याचे संकेतबद्ध आपण घेऊ शकतो h आणि y किंवा y आणि h. ठीक आहे. अपवाद सेकंड, जर संख्या सम शून्यासह म्हणजे शून्य असला तरी चालेल अंकाने सुरू आणि समाप्त होत असेल तर पहिल्या आणि शेवटच्या अंकांना अनुक्रमे b आणि x असे संकेतबद्ध केले जाते. तर आपल्या संख्या जी दिलेली आहे ती संख्या पाहूया. 38 91 67. 38 91 67. तर बघा 3 आणि 7 हे गैर शून्य विषम आहे, म्हणजे यासाठी तुम्ही काय नंबर घेऊ शकतात मित्रांनो? y आणि h. तो y आणि h आपल्याला दिलेला आहे y h. तर असा ऑप्शन बघा y आणि h असणारा एकच ऑप्शन असा आहे, तो म्हणजे ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे, तर आपण 8 साठी घेऊया. 8 साठी दिलेला आहे S, पण तो S नाहीये मित्रांनो, S च्या ठिकाणी डॉलर आहे, लक्षात घ्या. 9 साठी दिलेला आहे L, 1 साठी दिलेला आहे S आणि 6 साठी दिलेला आहे मित्रांनो, 6 साठी दिलेला आहे पर्सेंटेज. तर असा ऑप्शन जो असेल ते आपल्या प्रश्नाचा आन्सर असेल. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 1 इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे मित्रांनो, आजच्या या सेशन मध्ये मित्रांनो जे काही तुमची बुद्धिमत्ता किंवा अंकगणितावर जे प्रश्न होते ते सर्व प्रश्नांचं विश्लेषण आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. जे काही तुम्हाला डाऊट असेल तर तलाठी परीक्षाबद्दल ते तलाठी परीक्षेच्या साठी मित्रांनो मी अंकगणित प्लस बुद्धिमत्ताचा कोर्स आरके एज्युकेशन वर अपलोड केलेला आहे. जे कोणाला परचेस करायचं असेल तर तुम्ही आरके एज्युकेशन प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करू शकता. ठीक आहे मित्रांनो, आजच्या सेशन मध्ये आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.